मिनार आणि तरंग नावाच्या या गोळ्या आम्ही अनेक ठिकाणी फिरून जमा केल्या। यानंतर आम्ही अंमली पदार्थांचं व्यसन असलेल्या एका नशेबाजाला भेटलो। त्यानं या गोळ्यांचा वापर कसा करतात हे सांगितलं। दादा ये 2 रुपये में मिलता पुड़ी, हम लोग लेके आता है, हमको मालूम नहीं, हम अपना खाता पीता नशा हो जाता है, खा पी के सो जाता है। क्या है इसमें, क्या भांग है, चरस है, गांजा है, क्या है? चरस के जैसा बास आता है साहब, आप लोग क्या मालूम है, नशा हो जाता है। आज मुंबई शहरात दिवसा ढवळ्या हे विष विकलं जात आहे। स्वस्थ असल्यामुळे अल्पवयीन आणि तरुण मुलंही नशेच्या आहारी जात आहेत। या अंमली पदार्थांमुळे कशा प्रकारे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतात, त्याचे धोके काय हे डॉक्टरांकडूनच ऐका। आणि गांजा हे नशीले पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये शरीरावरती तेज असा परिणाम होऊन त्याच्यामुळे माणूस असा थोडासा अलर्ट नाही राहत, थोडासा सुस्त राहतो आणि त्याच्यामध्ये असे गुण येतात की तो एकदम नशेमध्ये काही गोष्टी करू शकतो आणि बऱ्याचदा त्याला जाणवत नाही आपण काय करतोय। आणि त्या ह्याच्यामध्ये नशेचा मेन भांगेचा इफेक्ट मेंदूवरती होऊन मेंदूवर त्याचा परिणाम होऊन तो विचित्र काही घटना करतो की ज्याच्यावर त्याचा स्वतःचा कंट्रोल नाही राहत। तर हा मेन परिणाम भांग आणि गांजामुळे होतो। असंही नाही की या काळ्या धंद्याबाबत पोलीस आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना माहिती नाही, पण अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्यातल्या लोकांकडून मलिदा मिळत असल्यामुळे सर्वांची तोंड गप्प आहेत। आपल्या या लाचखोरीमुळे आजची पिढी कुठे भरकटत चालली आहे याचं मात्र त्यांना काही वाटतच नाहीये। जसं की तुम्ही पाहिलं की मुंबईतील स्लम एरियामध्ये कशा प्रकारे नशेचे हे पदार्थ विकले जातात आहे। असं नाही की इथल्या पोलिसांना याबद्दल काहीच माहिती नाही, पण जाणून बुजून पोलीस या गोष्टीकडे कांडोळा करीत आहेत का याचं उत्तर तर पोलीसच देऊ शकतात। कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह महेश बागल, साम मराठी, मुंबई।